एखादा देश कधी मरतो? त्याच्या शत्रूच्या हल्ल्याने? नाही. जेव्हा त्यांचे लोक त्यांच्या मनामध्ये भीती आणि आळस वाढू देतात तेव्हा, जेव्हा त्यांना साखर झोप आवडू लागते आणि संघर्ष नकोसा वाटतो तेव्हा. आणि आज भारत पुन्हा त्या झोपेमध्ये बुडालाय. ही भारतभूमी आहे, ज्ञानाची भूमी, पराक्रमाची भूमी, सत्याची भूमी. इथे चाणक्यांनी बुद्धी दिली, इथे आर्यभट्टांनी गणित दिले, इथे चरकाने आयुर्वेद दिला आणि इथे विवेकानंदांनी आत्मबल दिले. इथेच शिवराय जन्मले, ज्यांनी सांगितलं की स्वराज्य म्हणजे स्वाभिमान, स्वराज्य म्हणजे संघर्ष आणि स्वराज्य म्हणजेच विजय. हेच आहे आजचं सत्य. पण आपण इतिहास विसरलो, आपण संघर्ष विसरलो. आज आमचा तरुण नेटफ्लिक्स बघण्यात व्यस्त आहे, पण ग्रंथ वाचायला वेळ नाही. आज आम्हाला फिफा जिंकणाऱ्या देशाचं कौतुक करायला वेळ आहे, पण आपल्या इतिहास जिंकणाऱ्यांची आठवण नाही. आज आपल्या देशामध्ये पाणी आणि अन्न वाया घालवलं जातं, पण शेतकरी आत्महत्या करतो. आज आपण लाखोंच्या बंगल्यामध्ये राहतो, पण कोणीही विचारत नाही की आपल्या सैनिकांसाठी काय केलं. जर शिवराय असते तर काय म्हणाले असते? माझ्या देशाच्या तरुणांनी उठताय का? अजून झोपलेलेच राहणार का? तुमच्या घरातील टीव्ही मोठा आहे पण मन छोटा आहे का? तुमच्या हातात मोबाईल आहे पण देशासाठी काय केलं? मी रायगड जिंकलं, तुम्ही एक गोष्ट तरी स्वतःवरती जिंका. आजचं सत्य आहे की आपण उठलो नाही तर पुन्हा गुलाम होऊ. आज आपल्या देशाला डॉक्टर लागतील, संशोधक लागतील, इंजिनियर लागतील, शूर सैनिक लागतील. शिवरायांनी दिलेला हा वारसा आहे, तो वाया घालवायचा नाही. तुम्हीच ठरवा झोपून राहणार की इतिहास घडवणार. तुम्हीच ठरवा भीतीत जगणार की शूरासारखं उभं राहणार. तुम्हीच ठरवा फक्त स्वतःसाठी जगणार की भारतासाठी लढणार. शिवरायांनी झुंज दिली, आता आपली वेळ आहे. उठा, कष्ट करा, संघर्ष करा आणि भारताला पुन्हा एकदा महान बनवा. ही केवळ एक कहाणी नाही, तर ही एक हाक आहे. ही हाक आहे तुमच्या गुलामगिरीच्या मानसिकता तोडण्याची. ही हाक आहे भारताला पुन्हा एकदा जागतिक महासत्ता बनवण्याची. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हो मला काहीतरी करायचंय, तर हा व्हिडिओ शेअर करा, स्वतःपासून सुरुवात करा आणि तुमच्या जीवनामध्ये एक तरी गोष्ट करा ज्याचा तुमच्या देशाला अभिमान वाटेल. जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय.